संविधान जागर यात्रा 2024 ही क्रांतीभूमी महाड येथून ज्या ठिकाणी क्रांतीसूर्य महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्याला स्पर्श करून आग लावली, अशा क्रांतीभूमीतून महाडमधून ही संविधान जागर यात्रा सुरू झालेली आहे। आणि संविधान जागर यात्रा महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रवास करून ही संविधान जागर यात्रा मागच्या काही महिन्यांपासून वर्षांपासून जो एक फेक नरेटिव्ह सेट केला जातोय, आणि हा फेक नरेटिव्ह काय आहे तर संविधान बदललं जाणार आहे, आरक्षण बंद केलं जाणार आहे, हे मनूचं राज्य येणार आहे। आणि हा जो फेक नरेटिव्ह आहे याला प्रत्युत्तर म्हणून ही संविधान जागर यात्रा सुरू झालेली आहे। आणि या संविधान जागर यात्रेच्या ज्या संयोजन समितीचा मी या ठिकाणी अगदी थोडक्यात परिचय करून देतो। या संविधान जागर यात्रेचे एक संयोजक ॲडव्होकेट वाल्मिक तात्या निकाळजे, जे भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत। त्यानंतर मी दुसरा परिचय करून देतो, राजेंद्र गायकवाड, जे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एक वरिष्ठ सहकारी, कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड यांचे नातू आहेत। त्यानंतर मी पुढचा परिचय करून देतो नितीन भाऊ मोरे, जे जय भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि त्यांचा निवास मुंबईला असतो। मी पुढचा परिचय करून देतो योजनाताई ठोकळे। योजनाताई ठोकळे ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र संस्था नवी दिल्ली भारत सरकारच्या संचालक राहिलेल्या आहेत। त्यानंतर मी पुढचा परिचय करून देतो स्नेहाताई भालेराव। स्नेहाताई भालेराव ह्या घे भरारी महिला बचत गट फेडरेशन मुंबईच्या अध्यक्ष आहेत आणि त्याचबरोबर भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या मुंबई प्रदेशाच्या उपाध्यक्ष आहेत। मी पुढचा परिचय करून देतो राजू माने, प्रदेश सचिव आहेत भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे। आणि मी पुढचा परिचय करून देतो आकाश आंबोरे, आणि आकाश आंबोरे हे फुले शाहू आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते आहेत। त्यानंतर मी पुढचा परिचय करून देतो विजयदादा गव्हाळे, हे बारामतीचे आहेत आणि बौद्ध युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत। नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयं धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयं संघं शरणं गच्छामि, तृतीयं बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयं धम्मं शरणं गच्छामि, तृतीयं संघं शरणं गच्छामि। पानातिपाता वीरमणि सिक्खापदं समादयामि। अदिन्नदाना वीरमणि सिक्खापदं समादयामि। कामेषु मिच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समादयामि। मोसावादा वीरमणि सिक्खापदं समादयामि। सुरामेरयमज्जपमाददाना वीरमणि सिक्खापदं समादयामि। साधु साधु साधु। मैं वो कलम नहीं जो बिक जाती है दरबारों में, मैं वो कलम नहीं जो बिक जाती है दरबारों में, मैं शब्दों की दीपशिखा हूँ अंधियारे चौहारों में। मैं वाणी का राजदूत हूँ, सच पर मरने वाला हूँ, डाकू को डाकू कहने की हिम्मत करने वाला हूँ। मेरी कलम वचन देती है अंधियारों से लड़ने की, मेरी कलम वचन देती है अंधियारों से लड़ने की, राजमहल के राज मुकुट के सामने तनकर अड़ने की। उस व्यक्ति का मर जाना ही अच्छा है जो खुददार नहीं। मेरा समाज चले और मैं कुछ ना बोलूं, मैं ऐसा गद्दार नहीं, मैं ऐसा गद्दार नहीं। आणि आपल्या समाजामध्ये जो विद्वेष आणि भ्रम पसरवण्याचं काम केलं जात आहे, तर त्याला प्रत्युत्तर म्हणून ही संविधान जागर यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात प्रवास करत आहे। आणि या संविधान जागर समितीचे एक सन्माननीय सदस्य राजूदादा माने
हे समोर बसलेले आहेत, मी त्यांना विनंती करतो की आपण विचार मंचावरती स्थानापन्न व्हावं. या दादा, तुम्हाला बोलू. आपल्याला फार उशीर झालेला आहे, मी फार वेळ न करता स्वागत आणि सत्कार जे आहेत आपण नंतर शेवटी घेऊया. तर या संविधान जागर यात्रेची मुख्य आणि पहिली कडी म्हणजे या संविधान उद्देशिकेचं वाचन करण्यासाठी आमच्या संविधान जागर समितीचे सन्माननीय सदस्य संयोजक आकाश भाऊ आंबोरे यांना मी आमंत्रित करतो. हॅलो. अखिल विश्वाला शांती व समतेचा संदेश देणारे विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी त्रिवार वंदन करून आज या संविधान जागर यात्रेच्या जाहीर सभेला उपस्थित माझ्या समाज बांधव, बौद्ध उपासक उपासिका, बालक बालिका आणि संविधानाला मानणारे आणि जपणारे सर्व नागरिक यांचं मी संविधान जागर समिती तर्फे स्वागत करतो. मागील काही दिवसापासून आपल्या या समाजामध्ये एका भीतीचं वातावरण निर्माण केले जात आहे आणि एक खोटा प्रचार समाजातील विद्वेष निर्माण करणारी मंडळी करत आहेत. त्या खोटा प्रचार करणाऱ्या लोकांनी कान उघडून ऐकावे आणि माझ्या समाजांनी डोळे उघडून पाहावे की आज माझ्या हातात 2 संविधान उद्देशिका आहेत. माझ्या हातात आज 2 संविधान उद्देशिका आहेत आणि सर्वांना आश्वस्त करतो की या 2 संविधान उद्देशिका आज जर भारतात उपलब्ध असतील तर संविधान बदलाबद्दल कोण गैरसमज निर्माण करताय? या माझ्या समाजाला, भोळ्या बाबड्या समाजाला संविधान बदलाची भीती दाखवून कोण लुबाडतंय आणि कोण फसवतंय याची पोल आज ही संविधान जागर समिती या सोलापूर नगरीमध्ये करणार आहे. माझ्या हातात पहिली संविधान उद्देशिका आहे. ही संविधान उद्देशिका माझ्या बापांनी लिहिलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1949 मध्ये या संविधान समितीला आणि भारताला अर्पित केलेली ही संविधान उद्देशिका आहे. मग या संविधान उद्देशिकेमध्ये बदल करून दुसरी संविधान उद्देशिका कोणी पैदा केली? हे कोण लोक आहेत ज्यांनी दुसरी एक संविधान उद्देशिका पैदा केली? याचा विचार आपण केला पाहिजे. या देशामध्ये 1970 नंतर आणीबाणी लागली. 1972च्या इलेक्शन निवडणुका झाला आणि या देशात आणीबाणी लागली. आणीबाणीमध्ये इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या. पंतप्रधान झाल्याच्या नंतर या देशामध्ये उन्माद माजला. प्रशासकीय यंत्रणा त्यांच्या काबूमध्ये राहिली नाही आणि ती काबूमध्ये आणण्यासाठी इंदिरा गांधींनी या देशावर एक कायदा लादला. त्या कायद्याचं नाव होतं मी सांगेल तो कायदा. आपल्याला माहिती असेल मिसा नावाचा कायदा या देशावर लागू करण्यात आला होता आणि या देशावर संविधानिक पदावर असलेल्या सगळ्या नागरिकांचे अधिकार हे काढून घेण्यात आले होते. राष्ट्रपती, बाकीचे खासदार, आमदार, पत्रकार, सामान्य नागरिक जो सरकारच्या विरोधात बोलेल त्याचे अधिकार काढून त्यांना जेलमध्ये टाकण्याचं काम इंदिरा गांधींनी केलं. हा घटना बदलण्याचा प्रयत्न नव्हता? हा संविधानाची हत्या करण्याचा प्रयत्न नव्हता का? हा प्रश्न आहे माझा संविधानाबद्दल वावड्या उठणाऱ्या लोकांना आणि त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या माझ्या भोळ्या बाबड्या समाजांना. या बाबासाहेबांनी लिहिलेली संविधानाची उद्देशिका बदलण्याचं पाप ज्यांनी केलंय त्यांनी या माझ्या समाजाला पुन्हा एकदा फसवण्याचं पाप केलेलं आहे. अशी काय गरज पडली होती या संविधानामध्ये? जगातल्या कोणत्याही उद्देशिकेत आतापर्यंत बदल झालेला नाही. भारत एकमेव असा देश आहे ज्याच्या उद्देशिकेमध्ये बदल करण्यात आला आहे. हे आपल्याला माहित असायला हवं. माझ्या बापांनी लिहिलेल्या उद्देशिकेमध्ये असं काय चुकलं होतं जे इंदिरा गांधींना पुन्हा एकदा उद्देशिका बदलायचं काम पडलं? मी आज आपल्या समोर सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आणि या देशाला अर्पित केलेली उद्देशिकेचं वाचन करतोय. सगळ्यांनी लक्ष असू द्या. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याचा सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास
श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य, दर्जाच्या व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत। हे माझ्या बापांनी लिहिलेलं संविधानाची उद्देशिका आहे आणि दुसरी उद्देशिका माझ्या हातात आहे। हे इंदिरा गांधीच्या म्हणण्यानुसार 1977 नंतर तयार झालेली उद्देशिका आहे। या उद्देशिकेमध्ये बदल काय करण्यात आले तर येणाऱ्या इलेक्शन मध्ये आपल्या पक्षाला राजकीय फायदा मिळावा यासाठी यामध्ये काही शब्द घुसवण्यात आले। ते शब्दाची जाणीव आपल्याला असली पाहिजे। ते शब्द म्हणजे समाजवादी, धर्मनिरपेक्ष। या धर्मनिरपेक्ष शब्दाचा अर्थ मला अजून कळालेला नाही। जे इंग्रजीचे जाणणारे लोक असतील त्यांनी मला त्याचा अर्थ समजून द्यावा। सेक्युलरिझम या शब्दाचा अर्थ काय आहे तो आपण नक्की गुगलला जाऊन सर्च करावा। याबद्दल मी जास्त बोलणार नाही, पण धर्मनिरपेक्ष ज्याचा अर्थ हिंदीमध्ये पंथनिरपेक्ष कसा होतो याचा प्रश्न अजून माझा सुटलेला नाही। या शब्दाची त्यामध्ये घुसवण्याचा काय अर्थ होता हे अजून मला कळालेलं नाही। हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे आणि त्या शब्दासहित आता अस्तित्वात असलेली संविधान उद्देशिकेचं वाचन मी आपल्या समोर करतो आहे। आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याचा सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्ण निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत। जय भीम। खातो तो घास आणि घेतो तो श्वास फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान सर्व समाजामध्ये याबद्दल जागृती करण्यासाठी ही संविधान जागर यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात प्रवास करत आहे। आणि या संविधान जागर समितीच्या वतीने एक संविधानाची पुस्तिका तयार करण्यात आलेली आणि ती आपल्या सर्वांसमोर वितरित होत आहे। तर त्या संविधान पुस्तिकेचं विमोचन करण्याचं मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्या पुस्तकीचं समोर येऊन विमोचन करावं। सर्वांनी ही पुस्तिका हात उंचावून वर करावी। भारतीय संविधानाचा परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनुसूचित जाती प्रवर्गातील समाज बांधवांवरती संपूर्ण महाराष्ट्रात मुसलमानांकडून जे हल्ले होत आहेत, जे अत्याचार होत आहेत, तर त्याच्या विरोधामध्ये या संविधान जागर समितीच्या वतीने आमच्या जय भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष नितीन भाऊ मोरे यांच्या नेतृत्वात या अत्याचारांचा आणि या सर्व घटनांचा एक अहवाल तयार केलेला आहे। तर त्या अहवालाचं विमोचन देखील मी करण्याची विनंती जय भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष आणि माननीय आमदार महोदय विजयकुमार देशमुख यांना विनंती करतो की त्या अहवालाचं प्रकाशन करावं। शहर अध्यक्ष साहेब यांना देखील विनंती करतो की त्यांनी समोर यावं।
विषयासाठी या संविधान जागर यात्रा समितीचा हा जो हे सभेचा कार्यक्रम होतोय, तर या सभेची प्रस्तावना करण्याची विनंती मी जय भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष माननीय नितीन भाऊ मोरे यांना विनंती करतो की त्यांनी प्रस्तावना करावी. तुम्हा सर्वांचे उद्धार करते, या देशाचे भाग्यविधाते, रंगीबेरंगी चांगले वस्त्र परिधान करून आज एक आनंद उत्साही वातावरणामध्ये संविधानाचा जागर करण्यासाठी मोठ्या संख्येने ज्या माझ्या आया बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना मान सन्मानाने आणि ताठ मानाने जगण्याचा अधिकार ज्यांनी दिला ते तुम्हा आम्हा सर्वांचे बापाचे बाप परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, छत्रपती शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे, संत कबीर, संत वाल्मिकी या सर्व महामानवांना सर्वप्रथम नतमस्तक. मला माहिती आहे उशीर खूप झालेला आहे. उशीर झाले असताना देखील या मंचकावतून जे जे विचाराचं मंथन होईल ते ऐकावं लागेल. चिलेपिले घरी वाट बघत असतील मला मान्य आहे, उशीर झाला मला मान्य आहे, पण तुमचा विकास करण्यासाठी ज्याने आपले लेकरं गमावले तो परत आला ना इकडे या देशामध्ये, शिकला तुमच्यासाठी की तुम्ही चांगला असा ताट मानाने उभं राहा. आणि म्हणून तुम्हाला या सभेमध्ये शेवटपर्यंत थांबावं लागेल आणि जे काय चिंतन मनन या सभेच्या माध्यमातून होणार आहे तुम्हाला ऐकावं लागेल. ही प्रार्थना, ही हात जोडून प्रार्थना सर्वप्रथम तुमच्या पुढे करतो. आणि मला प्रस्तावना आणि भूमिका मांडण्याची जी संधी दिली त्या अनुषंगाने आज हा जे तुम्ही जे बघताय संविधान जागर समिती महाराष्ट्र, कोण अध्यक्ष नाही, कोण सरचिटणीस नाही, त्या भानगडीमध्ये आम्ही पडलोच नाही. एका चढी एक विद्वान, 250 संघटना सर्व एकत्रित येऊन ही जागर समिती स्थापन केली. ही स्थापन करताना कोकणातून, विदर्भातून, मराठवाड्यातून, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या सर्व भागातून या ठिकाणी लोकांचं आपण पाचारण केलं, बोलवलं आणि ही समिती जागर समिती करण्यात आली. बांधवांनो, मग सर्वांसमोर प्रश्न पडला असेल की आत्ताच काय ही जागर समिती स्थापन झालेली आहे. अरे माझ्या बांधवांनो, 75 वर्ष झालेली आहे. कुणाला काय घेणं देणं आहे संविधानाचं, पण 75 वर्ष झाली आहे. ज्याच्या डोक्यात निळं वादळ आहे, ज्याच्या डोक्यामध्ये संविधानाबद्दल प्रेम आहे, असे अनेक विविध जाती समाजाचे लोक या जागर समितीमध्ये आहे. आणि पाण्याला आग लावून जिथे चेतना निर्माण केली तुमच्या आणि माझ्या बापाने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, अशा महाड सत्याग्रह भूमीच्या इथे क्रांती दिनाच्या दिवशी 9 तारखेला आपण या जागराची सुरुवात केली. हा जागर करत करत खेड्यापाड्यामध्ये बाबासाहेबांनी मांडलेली भूमिका, या देशामध्ये जे वातावरण निर्माण झालेलं आहे त्या वातावरणाबद्दल काय खरं काय खोटं हे सांगण्याचं काम या जागर समितीच्या माध्यमातून होत आहे. आणि करत 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 आम्ही आज तुमच्या समोर आहोत. इथून ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी या पूर्ण देशाला संदेश दिला त्या दीक्षाभूमीपर्यंत आम्ही जाणार. आणि तिथून मग तो रथ सर्व जिल्हे लोकांना भेटत, समाजाला भेटत आम्ही 6 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण जिथे झालं त्या ठिकाणी सांगता समारंभ आम्ही घेणार आहोत. आणि बांधवांनो, हे सर्व खटाटोप कशासाठी, काय उद्देश आहे आमचा? अरे आम्ही पाहिलं या गेल्या लोकसभेमध्ये, तुम्ही पाहत होता सर्व टीव्ही मध्ये, एक आपलं बरं घरात काय असो नसो टीव्ही पाहिजे. माझं लग्न झालं ना 2 महिने टीव्ही नव्हती मावशी. 2 महिन्याच्या नंतर बायको जरा तोंडमोड अशी करायला लागली. मी म्हटलं अरे नवीन नवीन बायको अशी काय करते.
मग हळूच म्हणते असं काय करता तुम्ही आहे लीडर, तुम्ही जाता, मग घर कसं काय मग हा सासूबाई असते वरती येऊन फक्त सांगते आणि इथे कामाला झोपते. मग म्हटलं नाही गळ्या काय टी व्ही पाहिजे. म्हणजे घरोघरी टी व्हीच्या माध्यमातून या लोकसभेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा गळा घोटणारे जे लोक होते, बाबासाहेबांच्या डोळ्यामध्ये पग पग आसू ज्यांनी आणले, बाबासाहेब आंबेडकरांचा पगोपगी ज्यांनी अपमान केला, अशा हरामखोर काँग्रेसचे लोक एक हातामध्ये संविधान घेऊन एक मोठा नेता, त्याचं नाव काय कसं काय घेऊ, काय ते नाव तो कधी चालत जातो, कधी काही नाटकं करतो, आमच्या घरात याचं, कधी आमच्या घरात येऊन बसतो, काय खातो काय, हा आणि म्हणतो मी दलितांचा कैवारी आहे. त्याचं नाव आहे पप्पू. हे शेर आहे पप्पू. आणि तो पप्पू एवढा बदमाश की ज्याला माहित नाही त्या संविधानाचे पानं किती आहेत, जो विसरला की तुझ्या आजीने पहिला संविधानाचा गळ्याचा घोट घेतला, एमर्जन्सी लागू केली, वाटेल तसा धिंगाणा या देशामध्ये घडवला. अरे तू संविधान असा हातात घेऊन सांगतोय की याला वाचवायचं आहे, मेरे लिए नहीं इसको बचाना है, इसलिए संविधान को बचाना है, इसलिए कांग्रेस को वोट करो, इंडिया आघाड़ी को वोट करो. अरे हट हरामखोर. अरे विसरलास तू आमच्या बापाचा बाप त्याला हरवण्यासाठी तुझा आजा भंडाऱ्यामध्ये 3 दिवस मुक्कामी, त्यावेळेस साधनची एवढी सोय नव्हती. अरे माझ्या बापाला पाडण्यासाठी, तुमच्या माझ्या बापाला पाडण्यासाठी या काँग्रेसने एकची खटाटोप वरलीमधून पराभूत. अरे हे सर्व ढोंग सोंग नाटक कसे फसवायचं काम करतात आणि तिथे त्या सर्व भावनेमध्ये आपण बळी पडलो, आपण विसरलो. अरे बिकाऊ लीडर बोलतो, काय बोलतो, एक म्हण तुम्हाला चांगली माहिती आपल्या समाजामध्ये, विटापेक्षा दगडापेक्षा ईट मऊ. अरे बाबा तू काय सांगतो, अरे दगड जरी घातला तरी पटकन नितीन मोरे तिकडेच त्याचा जीव जाईल, आणि एखाद्याने ईट जरी घातली तरी तिकडेच जीव जाईल. तू कशाला आम्हाला शिकवतो. या सर्व अशा बनवा बनवी करण्यापासून आपण सावध राहिलो पाहिजे. ज्या बाबासाहेब आंबेडकरांना पाणी पडेल, पावसाचा दिवस आहे, लेकर असतील ताने त्यांनी बाजूला जा. तुमच्यासाठी ज्या बाबासाहेबांनी खस्ता खाल्ल्या त्याच्या नावाची सभा आहे. अरे सर्वे गेले, काही गेले वरती ढगात, काही पळून गेले, तुमचा बाप शेवटी थांबला आणि संविधान रात्रंदिवस एक करून लिहिलं. अरे त्याची सभा ही, पाऊस किती जरी आला तर हालायचं नाही, इथून लक्षात ठेवा. अरे काय बघतो आया बहिणी, मी लय तुम्ही आजकाल व्हॉट्सअप वरती असता, छान, व्हेरी गुड, वा वा. ते काय व्हॉट्सअप वरती यश्री शिंदे बद्दल पाहिलं की नाही. तुमच्या बौद्ध समाजाची पोरगी यश्री शिंदे, एकुलती एक घरामध्ये मोठी, 17 वर्षाच्या असताना त्या नराधमाने अल्पसंख्याक माणसाने तिच्यावरती डाव साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिने बापाला तक्रार केली. माय मला सांग ना, तू 15, 16, 14 वर्षाची पोरगीने जर तुला तक्रार केली, तुझ्या लेकीने तक्रार केली, तुझ्या नवऱ्याला तू सांगशील आणि बोलशील चला पोलीस स्टेशनवर जाऊया. आणि कंप्लेंट झाल्याच्या नंतर तर हरामखोरच्या वरती पॉस्को लागू केल्यानंतर, कायदा लागू केल्यानंतर तो येऊन आपल्या पोरीची हत्या करतो. अरे काय चाललंय बघा माये आया बहिणींनो. जय भीम जय मीम हे जे बोलतायत, मला काही जातीवाद इकडे करायचा नाही. मी संविधानाचा जागर करण्यासाठी आलेलो आहे. पण संविधानाचा जागर करत असताना आमच्यावरती होणाऱ्या अन्यायाचा पण चर्चा झालीच पाहिजे, त्याचं मूल्यांकन झालंच पाहिजे. आणि त्याच्यासाठी मी आज इकडे या मंचकावरती उभा आहे. अरे 1.5 वर्षाचं लेकरू आमचं घाटकोपर मुंबईमध्ये, त्या रुपालीला, 27 वर्षाच्या पोरीला. अरे माऊलींनो पाया पडतो तुमच्या हो मी. अरे भाजी कापता कापता थोडंसं बोट चिरलं तर किती त्रास होतो तुम्हाला. अरे विचार करा ना, मग
माझ्या रुपालीला ज्यावेळेस चरचरतो नराधम मुसलमान, चिरत होता तानं लेकरू 2.5 वर्षाचं रडत होता. कसं वाटत असेल हे चित्र उभं वगैरे डोळ्यासमोर. आणि एका ठिकाणी तुम्ही जय भीम बोलता, आमच्याशी गोड गोड बोलता, आम्हाला सांगता नहीं हम लोग एक ही है, अपना एक ही दुश्मन है, ऐसा है वैसा है. अरे झूठ बोलते हो तुम लोग. आता खोट बोलून आम्हाला फसवण्याचा कोणी प्रयत्न करू नये. आम्ही बाबाचे लेकर आहोत, आम्ही रमाईबाईचे आहोत, आम्ही भीमाचे लेकी आहेत. आम्ही कुणाच्या भूल ताप्याला बळी पडणार नाही. भीमशक्ती जय भीम काय 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 बोलतात. आपल्या बौद्धांना कवटाळ्याचा प्रयत्न करतात. आमदार साहेब खायला पाड बोलतात हो. हम तुम्हारे तुम हमारे. हळूच बोलतात तुम भी वो खाते ना. अरे हम क्या खाते हैं, हमने तो छोड़ दिया. जब हमारे बाबा साहब अम्बेडकर ने भगवान बुद्ध का जब लिया धम्म दिया हाथ में, हमने सब छोड़ दिया है. विश्व का सबसे बड़ा धम्म जो बुद्ध धम्म है, त्या धम्माचे पायिक आम्ही आहोत. या जगामध्ये जे चाललंय ना भानगडी, त्या भानगडीला जर कोणता जर पर्याय असेल तर भगवान बुद्धाचा धम्म आहे आणि संविधान आहे. जे संविधान बाबासाहेबांनी दिलं ते संविधान आहे. आणि म्हणून आमदार साहेब, आमचे विजय भाऊ, आमचे वाल्मिकी तात्या, या ठिकाणी आज ही किती मोठी सभा आहे, किती मोठी सभा आहे ही. तुम्हाला जाण नसेल, बाबासाहेब आंबेडकर काम करत असताना ज्याच्या बरोबर बसून पद्मश्री दादासाहेब गायकवाड जे बोलायचे, बाबासाहेब हे करा, बाबासाहेब असं केलं तर बरं होईल, त्या रक्तातले व्यक्ती तुमच्या या नगरामध्ये तुमच्याशी बोलण्यासाठी इकडे आलेले आहेत. पद्मश्री दादासाहेब गायकवाडचे नातू राजेंद्र गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत. किती मोठी सभा आणि किती मोठं स्वाभिमानाचं काम आहे. जय भीम घाला गायकवाड साहेब. आणि म्हणून आहे बहिणींनो, अरे आता हे भूल थाप्याला पडता कामा नाही. अरे डोळ्यात सळतं यांच्या, सळसळ सळसळ आपली प्रगती, आपली उन्नती. आणि किती बघा हे लोक, किती नालायक हे लोक. अरे घाण टाकून सर्वात मोठी मूर्ती भगवान बुद्धाची तुम्हाला पाडता आली नाही तर तुम्ही तोफ टाकता, तोफ टाकून तुम्ही ती मूर्ती पाडता आणि आम्हाला सांगता जय भीम. अरे तुमच्या त्या खोट्या या भूल थाप्याला आम्ही कधी बळी पडणार नाही. या ठिकाणी काय सांगू, आत्ताच विभाजन केलेले आपण एक अत्यंत चांगली गोष्ट जी तुम्हाला समजली पाहिजे, ते 370 कलम रद्द केलं. अरे काय चर्चा आपल्या लोकांमध्ये व्हॉट्सअप मध्ये, 370 कशाला रद्द केलं, आताच का केलं, पहिलं का नाही केलं, अमक टमक हे ते. आपला समाज ऍक्शन रिएक्शन देण्यामध्ये एक नंबर है. बाप की औलाद है ना, बाबा साहब की औलाद है. हम तो रिएक्शन देंगे भैया, किसको अच्छा लगो या नहीं लगो, हम तो रिएक्शन देंगे. पण रिएक्शन देता समय, याच्या पुढे रिएक्शन देताना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची प्रतिमा, त्यांचे विचार डोळ्यासमोर ठेवून आपण रिएक्शन दिलं पाहिजे. 370 रद्द झाली. 370 रद्द झाली तर अनेकांच्या पोटात दुखायला लागलं. अनेक लोक काय 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 बोलायला लागले. अरे 370 रद्द झाल्याच्या नंतर त्या जम्मू काश्मीर मध्ये संविधानाची अंमलबजावणी कधी होत नव्हती. आपलं संविधान ते लोक मानत नव्हते. 370 नरेंद्र मोदीजीने रद्द केलं आणि त्या ठिकाणी आज आम्ही मीडियामध्ये वाचतोय की तिकडे निवडणूक जाहीर झाली आणि निवडणूक जाहीर झाल्याच्या नंतर मतदारसंघ SC ST साठी राखीव झाले. म्हणजे आता तिने बाबासाहेबाला मानणारा माणूस तुमच्या जम्मू काश्मीर मध्ये संसद मध्ये जाऊन बसणार. ही किमया ज्या पंतप्रधानाने केली, होय मी बाबासाहेबांचा लेख आहे, मी बाबासाहेबांचा पुत्र आहे, खोटं बोलूच शकत नाही. इकडे मी त्याचं अभिनंदन करतो, त्याचं कौतुक करतो, केलंच पाहिजे. अरे बाबाचे बच्चे आहेत. वाकड्या नजरेने कोणी बघितलं ना, गोटच घेतो आम्ही, नरड्यात सोडत नाही आम्ही. काय माई हसतात बघा, खरं आहे ना, पटलं तुम्हाला सर्वांना. आणि आम्ही तेच लोक आहोत की ज्याच्या बरोबर राहतो, इमानदारीने राहतो. हा विषय नाही आज माझा, आता जे बोलायला चाललोय मी, आजचा विषय नाहीये. पण तुम्हाला सर्वांना सांगतो, पण त्याच्यातून थोडं तर बोध घ्या. आपली ओळख काय माहितीये काय, ये बौद्ध लोग है, ये जिसको चाहते हैं ना, अरे खड़े रहते हैं,
जिससे लेते ना इलेक्शन में वो बाप का भी विरोध करते पण उसके बाजू में खडे रहते, बाप कोई बोलते नाही अण्णा ऐक ना ते उमेदवार आहे ना ते काहीतरी थोडंसं मी म्हणून इकडे आहे मी, म्हणजे ही प्रतिमा आपली आहे. अरे मान्य आहे, पण एवढं मोठं जिगर आमचं आहे की आम्ही ज्याचं मीठ खातो त्याच्याकडे प्रामाणिकपणे राहतो. पण एवढंही भोंदू समजू नका आम्हाला, आता एवढं भोंदू समजू नका. आमचे लेकरं बाळ सर्व चांगले शिकलेले आहेत, चांगले सवरलेले आहेत, आणि म्हणून या ठिकाणी अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेकांना बोलायचं आहे. जाता जाता तुम्हाला बाबासाहेबांची आण देतो, एक बाबासाहेबांची घोषणा देऊया आणि नंतर एक आण देतो, माझं भाषण समाप्त करतो. जास्त बोलत नाही, नाही तर मंचकावरती अनेक लोक बसलेले म्हणत असतील अरे बापरे सोडत नाही गाडी, आता हा काय सोडत नाही. हा बाबासाहेबांची शपथ देऊ 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 यांना इथेच बसून ठेवेल आणि 10 इथेच वाजून टाकेल असं वाटत असेल. म्हणून मी संपवायच्या अगोदर एक जय घोष. माई माऊली तुझ्या मोबाईलवरून इथून मी बटन दाबलं कुटकुट कुटकुट 10 नंबर, तुझी घंटी तिकडे माई माऊली वाजते. काही कनेक्शन नाही, काही वायर नाही, ते तरंग जातात माई माऊली त्या मोबाईलमध्ये आणि ती घंटी वाजते. होय या नगरामध्ये एक घंटी, एक जोश, एक घोषणा आता बाबासाहेबांची होणार आणि आसपास मध्ये ते गुंजलंच पाहिजे. बोल परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. हे माई माऊली बापाचं नाव घेतोय, काय उपकार नाही करत आपण एकामेकावरती. आवाज आला पाहिजे. नवरा ऐकत नाही तर कसा दम देतो आपण, आवाज चढतो की नाही. माय माऊली हसतात, खरं आहे ना, तिचे खरं आहे ते खरं आहे. तर म्हणून एक जोरात आवाज. बोल परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. बोल परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आणि त्या विजयाची घोषणा देत असताना तुम्हाला बाबासाहेबांची आण देतो, मी तुम्हाला बाबासाहेबांची आण देतो. ज्या जम्मू काश्मीर मध्ये तुमचं संविधान लागू नव्हतं, तुमच्या जातीचे लोकांना तिकडे नोकऱ्या भेटत नव्हत्या, आरक्षण भेटत नव्हतं, आता तुमच्या मंडळींना तिकडे संसद मध्ये त्या विधान भवन मध्ये जाण्याचा मार्ग मोकळा झाला. जो निर्णय झाला त्या निर्णयाचं स्वागत ज्याला करायचं त्यांनी हात वरती करा. काय झाले बापरे, माणसं तर नाही हात कमी दिसत आहेत. हा छान 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 छान. तर हा ठराव हा पाठिंबा त्या निर्णयाला आहे ज्याच्यामुळे आमच्या समाजाचे लोक जम्मू काश्मीर मध्ये देखील त्या हाऊस मध्ये बसतील. मी जास्त बोलत नाही, तुम्हाला जाता जाता एक आण देतो, एक शपथ देतो. बाबासाहेबांची शपथ आहे तुम्हाला, बाबासाहेबांची आण आहे तुम्हाला. ज्याने सर्व काही तुमच्यासाठी त्याग केला त्याची आण आहे. कुणाच्या भूल थापेला बळी पडू नका, कुणाच्या जय भीम करणाऱ्यांचा बळी पडू नका. 16, 15, 14 वर्षाच्या लेखीबाळी असतील त्यांना बुद्धाचा मार्ग दाखवा, त्यांना धम्माचा मार्ग दाखवा. आणि फार विवेक बुद्धीने, फार चतुराईने जाता जाता एक काही आठवलं म्हणून बोलतो. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण क्षेत्रामध्ये एक संस्था स्थापन केली, पीपल्स एज्युकेशन सोसायटी. हे माई ऐकण्यासारखं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी एक संस्था स्थापन केली ज्याच्यामुळे तुम्ही शिकू शकाल. त्या संस्थेचं नाव पीपल्स एज्युकेशन सोसायटी. त्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ट्रस्ट मध्ये बाबासाहेबांनी लिहून ठेवलंय की 3 लोक उच्च जातीचे असतील आणि एक जण आला मला म्हणायला लागला, ए भाऊ तुझं डोकं फिरलं की माझा बाप कशाला असं लिहून घेऊन ठेवेल त्या उच्च जातीच्या लोकांना, 3 लोकांना घुसवल. आमचे काय लोक कमी आहेत काय, आम्ही नाही काय घुसणार तिकडे. अरे वाचायचं नाही काय नाही, फक्त वळवळ मोबाईल वरती व्हॉट्सअप वरती दिवसभर करत राहायची. अरे बाबासाहेब आंबेडकरने ज्या ज्या संस्था उभ्या केल्या त्या प्रत्येक संस्थेमध्ये शिकवण्याचं काम पहिल्यांदा काम जर कोणी केलं तर ते ब्राह्मण समाजाने केलं. आणि बाबासाहेब बोलत होते की मी ब्राह्मणांच्या विरोधात नाही, पण ब्राह्मणीयमध्ये जे काही रीतरिजी आहे त्याच्या विरोधात आहे. आणि आता सर्व काही उन्नती प्रगती होत चालली, त्या प्रगती आणि उन्नतीमध्ये आपण सहभाग घेतला पाहिजे. आणि नया भारत जो आहे, नवीन भारत जो आहे, भूल थाप्याला पडता कामा नाही. जाता जाता एक वाक्य फक्त बोलतो, जय भीम बोलता, खोटं खोटं बोलता, बाबासाहेबांचं रक्त असलेलं बाळासाहेब आंबेडकर यांना पराभूत करता. आणि आमच्या लोकांनी तुम्हाला औरंगाबाद मध्ये भरभरून मदत करायची. आता ही वेळ संपली. एवढंच बोलून मी तुमची रजा घेतो. मला जास्त वेळ दिला, माझ्या शब्दाला जागलात
कुणी हल्लं नाही, त्याबद्दल मी तुमचा धन्यवाद मानतो, आभार व्यक्त करतो आणि विनंती करतो की याच्यानंतर जे जे काही कार्यक्रम, आता जे काही उरलेले कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमामध्ये देखील आपण असाच साथ द्याल एवढं बोलून मी तुमची रवाज घेतो. जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय. अभ्यासू मायाळू शोषितांचा दाता, अभ्यासू मायाळू शोषितांचा दाता, बाबासाहेब गड्या एका युगाची गाथा. आणि ही जी युगाची गाथा आहे, तर या गाथेची कथा आपल्या ठरावाच्या माध्यमातून ही संविधान जागर समितीतील प्रमुख संयोजक मांडणार आहेत आपल्या समोर. तर यातील पहिला ठराव मांडण्यासाठी मी योजनाताई ठोकळे यांना आमंत्रित करतो. सर्वांना जय भीम. आज इथे सर्वात जास्त संख्या जी आहे माझ्या माय माऊलींची आहे, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूया, कारण घरातलं सर्व काम सोडून आज इथे आम्हाला ऐकायला बसलेले आहेत. कारण तुमच्यातल्या भगिनी, आज 2 भगिनी आज या जागर यात्रेबरोबर 30 दिवस फिरणार आहेत. तुम्ही 1 दिवस माहेरी गेलात तर नवरा विचारतो की घरी कधी येणार आहे, पण आज आम्हाला 9वा दिवस आहे, घरातून फोन आला नाही की तुम्ही कुठे आहात, कधी येणार आहात. कारण त्यांना माहिती आहे या भीमाच्या वाघिणी आहेत आणि आपला जो खोटा नरेटिव्ह पसरवला आहे, म्हणजे खोटा नरेटिव्ह म्हणजे ज्या खोट्या पुड्या म्हणतात, मराठीमध्ये त्याला शब्द आहे पुड्या सोडणं, त्या पुड्या त्यांच्या खिशात तशाच परत पाठवण्यासाठी आज आम्ही 2 भगिनी 30 दिवस या जागर यात्रेबरोबर फिरणार आहोत आणि तुमच्यासारख्या माय माऊलींना सांगणार आहोत की संविधान जे बनवलेलं आहे ते आपल्यासाठी आहे, ते कधीतरी वाचा आणि आपल्याला कळत नसेल तर आपल्या मुलांना विचारा. त्याच्यातली छोटी पुस्तिका तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत, कारण त्याच्यामध्ये सर्व मुद्दे आहेत. आज 70 वर्षामध्ये कधीच एकाच घरात सत्ता होती, ती सत्ता उलथून पाडली ती 2014 मध्ये, आणि संविधानामुळे एक चहावाल्याचा मुलगा देशाचा पंतप्रधान बनू शकला. ही किमया आहे संविधानाची. आणि म्हणूनच मला सांगायचं आहे की आपणही विचार केला पाहिजे की आपल्याला काय केलं पाहिजे. आपलं माइंड आपल्याकडे आहे, आपण विचार करून आत्ता आपल्याला कोणी सांगायला येईल तर त्यांना सांगायचं की तुम्ही हे खोटे बोलण्याचे धंदे बंद करा. आमची लेकं इतके शिकलेली आहेत की आम्हाला काय करायचं ते माहिती आहे. म्हणूनच मला तुम्हाला सांगायचं आहे, पिढ्यान पिढ्या शस्त्र परजली, पिढ्यान पिढ्या शस्त्र परजली, इथला कोपराही हल्ला नाही. बाबासाहेब तुम्ही पेन उचलला आणि अवघा इतिहास बदलून गेला. बाबासाहेब तुम्ही पेन उचलला आणि अवघा इतिहास बदलून गेला. हे मला सांगायचं आहे माझ्या माय माऊलींना. आणि बाबासाहेबांचं आपल्यासाठी खूप मोठं योगदान आहे. त्यासाठी तुम्ही इथे ऐकलत, आम्हाला आम्ही जे मांडणार आहोत त्या सर्वांना ऐकावं आणि मगच या विचारांची शिदोरी घेऊन जावी. कारण बाबासाहेबांनी इतका विज्ञानी पुरुष होता. आपल्याला रामजी बाबा नेहमी बाबासाहेबांना म्हणायचे, भीमराव तुम्ही इतकं शिका, इतकं शिका, इतकं मोठं व्हा. बाबासाहेब म्हणायचे, बाबा मी तुम्हाला रोज म्हणतो की तुम्ही जेवण करा, पण तुम्ही म्हणतात की भीमराव तुम्ही जेवा, तुम्ही जेवा भीमराव, कारण मला ही अन्नाची भूक नाहीये, मला तुमच्या ज्ञानाची भूक आहे. बाबासाहेब शिकले आणि भीमरावांना शिकवलं बाबांनी, आणि आपल्यासाठी शिकून आपल्याला पुढे नेण्यासाठी बाबासाहेब इतके झटले की बाबासाहेबांच्या अंगामध्ये त्राण नसायचा तरी बाबा आपल्यासाठी अभ्यास करत होते आणि सांगत होते, माझा समाज झोपलेला असल्यामुळे मला ही सगळी शिक्षण घेऊन आणि त्यांची उन्नती करायची आहे. म्हणून आपणही जागर राहिलं पाहिजे आणि खारीचा वाटा म्हणून उचलला पाहिजे. या जागर यात्रेतून आम्ही थोडा जरी विचार तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो तरी आम्ही समजू की आम्ही धन्य झालो. यानंतर मी तुम्हाला या संविधान जागर सभेमध्ये जो ठराव आम्ही मंजूर केला आहे, जो ठराव आहे त्या संविधान रक्षण, त्याचं मी वाचन करते. सध्या देशभरामध्ये संविधानाच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे. त्यामुळे लोकांमध्ये भ्रम निर्माण होत आहे. लोकशाही संपणार, हुकुमशाही येणार, मनस्मृतीचं राज्य येणार असे कुठलेही पुरावे बिनबुडाचे आरोप, निराधार आरोप करणे सुरू आहे. खरं तर देशातील घराणेशाही संपुष्टात येऊन सर्वसामान्य माणसांना सत्तेपर्यंत घेऊन जाण्याचा हा मार्ग म्हणजे संविधान. संविधानाशिवाय अन्य कोणताही असू शकतच नाही. देशात झालेल्या परिवर्तनामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे व त्यामुळे त्यांनी थेट संविधानाच्याच अस्तित्वावर प्रश्न निर्माण करून सर्वसामान्यांच्या भावनांशी खेळ चालू केलेला आहे.
भारतीय संविधानाचा मूलभूत चौकट अत्यंत भक्कम असून गोर गरीब वंचित सर्व अधिकार त्यामुळे सुरक्षित आहेत. आपण सर्वांनी अशा खोट्या व फसव्या प्रचाराला बळी न पडता निर्धार केला पाहिजे व खोटा प्रचार करणाऱ्यांना उघडं केलं पाहिजे. एवढंच मला बोलायचं आहे. धन्यवाद. जय भीम, जय संविधान. माझा हा ठराव क्रमांक 1 वाचून झालेला आहे. याला जर तुम्ही अनुमोदन देत असाल तर दोन्ही हात वरती करून आपण त्याला सहमती दर्शवावी. धन्यवाद. दुसरा ठराव आपल्या समोर मांडण्यासाठी मी राजेंद्र दादा गायकवाड यांना आमंत्रित करतो. दुसरा प्रस्ताव आपल्या समोर ठेवण्यासाठी मी स्नेहाताई भालेराव यांना आमंत्रित करतो. अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, संविधान निर्माते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करून आज या सभेची सुरुवात झाली. येथे जमलेल्या माझ्या सगळ्या बंधू भगिनींना मानाचा जय भीम. आज आम्ही संविधान जागर यात्रा घेऊन आज सोलापूरमध्ये तुमच्या वस्तीत आलो आणि खरोखर मन भारावून गेलं की माझ्या महिला भगिनी संविधानाचा रथ येणार आहे, संविधानाचा जागर करण्यासाठी एक ग्रुप येणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी ज्या पद्धतीने तुम्ही इथे बसलेले आहात त्यासाठी आपल्या स्वतःसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. कारण जेव्हा सत्य सांगायची वेळ असते किंवा सत्य सांगितलं जातं तेव्हा ऐकायलाच आपण नसतो. अफवा मात्र आपल्या घरापर्यंत दारापर्यंत वाऱ्यासारख्या पसरत असतात आणि त्या घरापर्यंत येतात आणि त्याचेच काही दुष्परिणाम आपल्यालाच पुन्हा पुन्हा भोगावे लागतात. आणि यासाठीच आम्हाला ही संविधान जागर यात्रा काढावी लागली. आज योजना त्यांनी सांगितलं तसं की आज आम्ही दोघी भगिनी घरदार आमचे तरुण मुलं सोडून आमचं दुःख आमच्या घरातल्या काही अडचणी सगळ्या गुंढाळून आज या संविधान जागरच्या यात्रेत आम्ही सामील झालो. मी महिला सक्षमीकरण, महिलांचे रोजगार बचत गटाच्या मार्फत त्यांना कशा पद्धतीने त्यांना स्वतःच्या पायावर आर्थिक सक्षम करायचं आहे यावर माझं काम आहे. संविधान हा विषय फक्त भरपूर मोठ्या तज्ज्ञांनीच बोलायचा असतो, आपण बोलायचा नसतो असा ग्रुप पहिल्यांदा तर भ्रम काढून टाकायचा आहे. संविधान हे जी संविधान पुस्तिका आहे तिच्यातले कायदे कलम कदाचित वाचल्यावर कळत नसतात. म्हणूनच हा आमचा अट्टाहास होता की संविधान सोप्या भाषेमध्ये आपल्या समाजाच्या प्रत्येकाच्या हातात गेला पाहिजे, त्यांना तो वाचून समजला पाहिजे. यासाठी ही जागर यात्रा आहे. आणि आज तुमच्या सगळ्यांपर्यंत ते संविधान पोचवण्याचं जे काम केलं तर आमचा कुठेतरी हेतू साध्य झाला असं वाटतं. काय आहे हे सगळे प्रकार चाललेत, काय नॅरेटिव्ह पसरला आहे, का आपल्या समाजाला भ्रमित केलं जातं? कारण आपल्या समाजाच्या नावावरच राजकारण केलं जातं. आणि एक लक्षात ठेवा, कदाचित आपल्या समाजाच्या कुणाला मोठं करण्यामध्ये राजकारण करता येत नसतं, पक्ष कुठचाही असो, परंतु आपल्या समाजाचा पाठिंबा घेतल्याशिवाय कुणीही राजगादीवर बसत नाही. म्हणजे आपलं मत फार महत्त्वाचं आहे आणि आपली एकी फार महत्त्वाची असते. मग यासाठी आपल्याला राजकीय हेतू मनात ठेवून काही लोक भडकवण्याचा प्रयत्न करतात. मग ते भडकवणं, मी जसं बोलली, सत्य आपण जिथे सांगितलं जातं तिथे कदाचित आपण जमत नाही, ऐकायला जात नाही. अफवा आपल्या घरापर्यंत येतात, त्या सहज येत असतात, हॅमरिंग होत असतात. एक खोटं जेव्हा 100 वेळा तुम्हाला ठोकून सांगितलं तर तुम्हाला ते खरं वाटायला लागतं आणि खरं तुम्हाला माहीतच नसतं. हा जो आपला समज असमजचा गॅप आहे त्याचबरोबर गॅपचा विरोधक राजकारणासाठी उपयोग करत असतात. आपल्याला जागृत व्हावं लागेल, आपल्याला समजावं लागेल, अरे हे बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान आहे. खरं तर संविधान फक्त बौद्ध समाजाने डोक्यावर घेण्याचं नाही आहे, ते भारताच्या पूर्ण रक्षणासाठी, राष्ट्रहितासाठी बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान आहे. ते सर्व जाती धर्मांसाठी लिहिलेलं संविधान आहे. मग अशी आम्हाला काय गरज पडली की फक्त आम्हाला आमच्याच वस्त्यांमध्ये जाऊन सांगायची की संविधान बदलणार नाही आहेत? आपल्याला आपल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर विश्वास नाही आहे का? ते इतकं
त्यांच्या मूलभूत ढाचा इतका कठीण आहे की कुणाच्या बापाचा बाप पुन्हा जन्म घेणार नाही, संविधानाला हात लावण्याची हिंमत करणार नाही. इतकं कठीण संविधान आहे. मूलभूत हक्क बदली होणार नाहीये, आरक्षणाचे हक्क बदली होणार नाहीये, परंतु हे बदली करण्याचे काही प्रकार काँग्रेसच्या काळात झाले होते. मग हे आपल्याला माहीत नसल्यामुळे कुणीही येताना आपल्याला आपली माथी भडकवताना आपण त्या ऐकून संविधान बदललं तर माझं कसं होईल, आरक्षण बंद होणार आहे, ह्या भ्रमाने ह्या भीतीने बऱ्याच काही चुकीच्या गोष्टी घडतायत. आपल्याला जागा व्हावं लागेल. त्या जागरूकतेसाठी आम्ही आलेलो आहोत. एक लक्षात ठेवा, आरक्षण बदलू नये म्हणून बघा चांगल्याला चांगलं म्हणता येतं. एक वेळ होती जेव्हा आपण अज्ञानी होतो, शिक्षण नव्हतं, शिक्षणाचा अभाव होता, म्हणून सहज आपल्याला अज्ञान पसरवलं जात होतं. आता ती परिस्थिती आहे का हो? आता शिकून आपली पिढी दर पिढी प्रगती करत आहे, पुढे जात आहे. उद्योग व्यवसायात आरक्षणाचे फायदे घेऊन उद्योग व्यवसायामध्ये पुढे जात आहोत. मग ते मान्य केलं पाहिजे की आरक्षणाचे कुठेतरी आम्हाला हक्क मिळत आहेत. फक्त ह्या सगळ्या गोष्टी अफवा पसरवण्यामध्ये ती चुकीची लोक सक्सेस होतात. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान लिहिलं होतं, संविधानाच्या नंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये आरक्षणाचा मुद्दा होता, तो तेव्हाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंना मान्य नव्हता. त्या मुद्द्यामुळे त्यांनी सगळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं की सर्वांनी एकमताने ह्या आरक्षणाला विरोध करा आणि केंद्रामध्ये सगळ्यांनी लेखी ठराव मंजूर पाठवून द्या. आम्ही तो मंजूर करतो आणि संविधानातलं हे आरक्षण आम्ही संपवतो. इतका कुटील डाव पंडित जवाहरलाल नेहरूंनी केला होता. बाबासाहेब म्हणत होते काँग्रेस जळतं घर आहे. फार वेदना दिल्या त्यांनी, भाषणात सांगितले. त्यांना राजकीय लढत कधी जिंकू दिलीच नाही, त्यांना हरवलं. कारण त्यांना माहीत होतं ही हवा काही थांबणार नाही आणि हे फार बदल करतील. परंतु त्यांना नाही, त्यांना हरवण्याचंच काम काँग्रेसने केलं. आजही बाबासाहेबांनी जेव्हा संविधान दिलं, मनुस्मृती आमच्यासाठी तेव्हा संपली. मग तरीही आजही आपल्या भावना भडकवण्यासाठी महाडच्या चौदार तळी जाऊन मनुस्मृती जाळण्याचं सांगून बाबासाहेबांच्या प्रती फाडण्यात आल्या. म्हणजे कुठेतरी आपल्या भावनांना फडकवण्याचा प्रयत्न केला गेला. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घेतल्या पाहिजे. हे बाबासाहेबांचं संविधान आहे, हे कधी बदलणार नाही आहे. आणि ह्या देशात ज्या सरकारने बाबासाहेबांना साधा भारतरत्न पुरस्कार दिला नाही, आत्ता बाबासाहेबांना भारतरत्न पुरस्कार भाजपाच्या कारकिर्दीत मिळालेला आहे, हे आपल्याला मान्य करावं लागेल. बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या पावनभूमी आहेत, जन्मभूमी महू, कर्मभूमी दिल्लीचे घर, दीक्षाभूमी नागपूर, शिक्षणभूमी लंडनचं घर असेल आणि चैत्यभूमीचं स्मारक मुंबईचं, या सगळ्या पावनभूमींना तीर्थक्षेत्राचं स्वरूप आणण्यासाठी, एक विज्ञानाचं स्वरूप आणण्यासाठी, ज्ञानाचं स्वरूप आणण्यासाठी हे भाजपा सरकार लढत आहे. या आपण समजून घेतलं पाहिजे की बाबासाहेबांच्या विचारांना कोण पुढे नेतंय, बाबासाहेबांच्या विचारांवर कोण राज्य चालवतोय आणि त्यावर आपल्याला कशा पद्धतीने इतर लोक भ्रमित करत आहेत ते जागृत होण्याची गरज आहे. आम्ही एक दुसऱ्या क्रमांकाचा ठराव मी वाचून दाखवत आहे. भारतीय संविधानाद्वारे मिळालेले आरक्षण हे आम्हा सर्वांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहे. यापूर्वी आपला समाज दारिद्र्यात खितपत पडला होता, तो या आरक्षणामुळे, सुविधांमुळे पिढी दर पिढी प्रगती करत आहे. यामुळेच मिळणारे हे आरक्षण आमच्या समाजातील अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचले गेले पाहिजे. सर्व समाज घटक मुख्य प्रवाहात सहभागी झाले पाहिजे असा आमचा आग्रह आहे. पण सध्या परस्परांमध्ये जातीच्या नावावर तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यातून द्वेष, मत्सर, गैरसमज निर्माण करून परस्परांमध्ये तणाव उत्पन्न होत आहे. या प्रयत्नांमागे केवळ जातीय राजकारण दिसत आहे. या आरक्षणामुळे आपल्या सर्वांची सामूहिक प्रगती होत आहे, याचे राजकारण आम्ही होऊ देणार नाही. समाजातील अंतिम घटकाला प्रगती करण्यासाठी आरक्षण हे एकमेव साधन असल्यामुळे आम्ही ते खाजगी हितासाठी, संरक्षणासाठी, उद्योग व्यवसायांसाठी आम्ही आणखीन त्याची तरतूद कशी व्हावी याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत. नुकतीच केंद्र सरकारने राजकीय आरक्षण, जे बाबासाहेबांनी सांगितलेलं की 10 वर्षांनी मूल्यांकन करून राजकीय आरक्षण वाढवलं गेलं पाहिजे, ते राजकीय आरक्षण भाजपच्या काळामध्ये 25 वर्षासाठी मुदतवाढ केलेली आहे. या सगळ्या गोष्टींची जाणीव ठेवून आपल्याला एकच कळायला पाहिजे की गैरसमज कोण राजकारणासाठी पसरवत आहे आणि कोण बाबासाहेबांच्या मूल्यांना जपून राजकारण करत आहे. तर त्यामुळे इतकंच बोलते आणि माझ्या ठरावाला सगळ्यांना अनुमती द्यायची आहे दोन्ही हात वर करून.
तर सर्वांनी ठराव पारित करावा, मंजूर करावा. जय भीम, जय संविधान. ठराव क्रमांक 3 आपल्या समोर ठेवण्यासाठी मी राजेंद्र गायकवाड यांना विनंती करतो. सर्व महापुरुषांना अभिवादन करतो आणि सभेला उशीर होतोय म्हणून सभा संपवत नाही, परंतु माझ्यासाठी फक्त 3 मिनटं आहे. तर आत्ता माझी ओळख करून दिलेली आहे मित्रांनो, का मी कर्मवीर दादासाहेब गायकवाडांच्या परिवारातला आहे, त्या घरातला आहे. वारसा माणसांना 2 प्रकारे मिळतो. एक, त्या घरात जन्म घ्यावा लागतो किंवा तो विचार घेऊन पळावं लागतं. तुम्ही बाबासाहेबांचा आणि दादासाहेबांचा विचार घेऊन पळता आणि मी दादासाहेबांच्या रक्ताचा वारसदार आहे, म्हणून तुम्ही आणि मी भाऊ आहे. बोलायचं बरंच होतं, परंतु होतं काय का 3 मिनिटात कसं हे करावं. जेव्हा आमचं ठरलं का जागर यात्रा काढायची, माझ्या घरी दादासाहेब गायकवाडांच्या घरी बाबासाहेबांचा सूट बूट हॅट काठी आहे, तर त्या काठीचं वंदन केलं, बुटावर त्या बुटावर माझं डोकं ठेवलं बाबासाहेबांच्या, आणि मी म्हटलो, प्रतिज्ञा केली का मी कधीही संविधान बदलू देणार नाही. कारण का तर तुमच्याकडे जे येतील संविधान बदलायला खोट्या नॅरेटिव्ह घेऊन येतील, असं होईल तसं होईल. ते कसं 2च मिनिटात सांगतो. मित्र हो, आपण बराच वेळ बसले, एक घोषणा देऊ, फक्त मी बोलेल तेवढंच बोलायचं, तुम्ही पुढं बोलायचं नाही. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. यही गलती हो गई. मी विजय असं म्हटलं नाही, मी बोलल तेवढंच बोला. म्हणजे तुमच्याकडे येतील आता उद्या घटना बदलणारे, अमकं होणारे, तमकं होणारे, हे सगळं खोटं आहे. तर तुम्ही डोळे कान उघडे ठेवून त्यांच्याशी सामना करा. आणि माझा 3रा नंबरचा ठराव मी वाचन करतो, त्याला तुम्ही अनुमोदन द्या. संविधानाच्या प्रकारे जर देश चालला तर भारत ही 3री महासत्ता 100% होईल, असं बाबासाहेब बोलले होते. 70 वर्षापूर्वी बाबासाहेब काय बोलले, ह्या संविधानाने जर देश चालला तर 100% ही महासत्ता बनेल. त्यात यांनी आम्ही ठराव केलेला आहे. महामानव डॉक्टर आंबेडकर असे म्हणाले होते की भारताला मिळालेले स्वातंत्र्य टिकण्यासाठी सर्व समाज अंतर्गत बंधुता निर्माण व्हावी, याकरता व्हावी म्हणून बंधुतेशिवाय समता निर्माण होऊ शकत नाही, स्वातंत्र्य देखील टिकू शकत नाही. यासाठी समाजात आपापसात सर्व भेद नष्ट व्हायचे पाहिजे व भारत हे एक रस, एक जीव, एक जिन्सी राष्ट्र झाले पाहिजे. जेव्हा हे राष्ट्र एक संघ होईल त्यावेळी भारताला महासत्ता होण्यापासून जगातील कोणतीही शक्ती रोखू शकत नाही. म्हणून या खोट्या लबाड फसव्या लोकांच्या चुकीच्या भ्रमकल्पना आपला समाज यापुढे कधीही बळी पडू नये. परस्पराशी जाती उपासना पद्धती भेद व त्यामुळे आलेले सर्व खोटे अविनेश बाजूला ठेवून आता नवीन संविधान समाज व्यवस्था स्वीकारून भारत एक बळकट एक राष्ट्र करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. हा ठराव मी तुमच्यापुढे ठेवतो. यासाठी तुम्ही दोन्ही हात उंच करून अनुमोदन द्यावं. जय भीम. थँक्यू. मला माहिती आहे वेळ खूप झालेला आहे आणि पुढील वक्त्यांना मी विनंती केलेली आहे की अगदी थोडक्यात त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. तर मी आपले पुढील वक्ते विजयदादा गवळे यांना आमंत्रित करतो की त्यांनी आपल्याला उद्बोधन करावं. रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है, रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है, ये मान ये सम्मान मुझे तेरे संविधान से मिला है. जिनको जो मिला मुकद्दरों से मिला, लेकिन मुकद्दर भी मुझे तेरे संविधान से मिला है. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, प्रज्ञाशील करुणेचे महान उपासक बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, सामाजिक क्रांतीचे अग्रदूत महात्मा ज्योतिबा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, अहिल्यादेवी होळकर या विभूतींना प्रथम त्रिवार वंदन. वेळ कमी आहे, तुम्ही थकलेले आहात. ही संघर्ष यात्रा, संविधानाच्या संबंधी जागर यात्रा महाडच्या सत्याग्रहाच्या भूमीपासून घेऊन आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरत आहोत. अमृत महोत्सवाचं वर्ष आहे, 75 वर्ष झाली संविधानाला.
आणि या अमृत महोत्सवी देशामध्ये उत्साहाचं वातावरण तयार झालं पाहिजे, सणासुदीसारखं वातावरण तयार झालं पाहिजे, या माझ्या संविधानाचं स्वागत झालं पाहिजे. पण नेमक्या या परिस्थितीमध्ये काही लोकांनी या संविधानाच्या संबंधी अफवा पिकवण्याचं काम केलेलं आहे. या संविधानाभोवती विष पेरण्याचं काम केलेलं आहे. आणि या भारताच्या असमंतामध्ये संशयाचे काळे कट्ट ढग दाटून आणलेले आहेत. आणि या संविधान जागर यात्रेच्या माध्यमातून या दांभिकतेच्या पेटामध्ये वास्तवतेची लात घालण्यासाठी ही संविधान जागर यात्रा फिरते आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलेलं आहे. माझ्या भीमानं हे संविधान असं लिहिलेलं आहे की जगातली कुठलीही शक्ती माझ्या संविधानाला झुकवू शकत नाही, वाकवू शकत नाही. या संविधानानं, हे जे संविधान आहे पुस्तक, या संविधानानं काय केलंय, काय चमत्कार केलाय. या संविधानानं, एका पुस्तकानं 29 राज्य, 10 धर्म, 7,500 जाती, 2,000 भाषा, 45 कोटी कुटुंब, 136 कोटी नागरिक आणि हजारो संस्कृत्या आणि हजारो पंथ गेल्या 75 वर्षापासून प्रेमाने एक संध बांधून ठेवलेले आहेत. इतके मजबूत हे संविधान या जगामध्ये सर्वात अप्रतिम असं हे संविधान माझ्या भीमानं या देशासाठी लिहिलेलं आहे. आणि जे भीमानं लिहिलंय ते बदलणं कुणालाही शक्य नाही. खुणगाट मनामध्ये बांधून ठेवा. बाबासाहेबांचं संविधान हे चिरंतन आहे. या बाबासाहेबांच्या संविधानाला हात घालण्याची ताकद कोणामध्ये नाहीये. आणि त्यामुळे मनातला हा जो संशय आहे की संविधान बदललं जाणार आहे, हे पहिलं बदलून टाका. बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान लिहिताना 2 वर्ष 11 महिने 17 दिवस राबलेले आहेत. 60 देशांच्या घटनेचा अभ्यास करून बाबासाहेबांनी संविधान लिहिलेलं आहे. हे बाबासाहेबांचं संविधान ज्यावेळेस बाबासाहेबांनी लिहिलं त्यावेळेस त्यांना एक भीती वाटत होती. बाबासाहेबांचं 3रं भाषण ज्या संसदेमध्ये होत होतं, हे संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला अर्पण केलं होतं. आणि ह्या बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाला संपूर्ण देशाने स्वीकारलेलं होतं. आणि त्यावेळेस घटना समितीमध्ये शेवटचं भाषण बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. त्यावेळेस ते काय म्हटले, स्वातंत्र्य टिकेल का, माझं हे संविधान टिकेल का. 2 मिनिटं थांबा बाळो, शेवटचं भाषण आहे, 2 मिनिटं थांबा फक्त, मी लगेच बसणार आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटचं भाषण करताना सांगितलं की हे संविधान आता टिकेल का, हे संविधानावर हल्ले होतील का, या देशाचं स्वातंत्र्य टिकेल का. एक मिनिट ऐका रे जरा बाळो, हे बाळो, ते बॉक्स घेऊन कोण आलं त्याला 2 मिनिटं थांब फक्त. त्याने आमचं वाटोळ झालं बघ समाजाचं, या वाटावाटीमुळं. थोडा वेळ थांब जरा. हा कृपया, जय भीम, थँक्यू. हे स्वातंत्र्य टिकेल का याची भीती बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होती. आणि बाबासाहेब शेवटचं भाषण करताना भावुक झाले होते. बाबासाहेब आंबेडकर काय म्हटले की हा देश आत्ता नुकता स्वतंत्र झालेला आहे, आता पुन्हा हा देश पारतंत्र्यात जाईल का. आणि म्हणून त्यांनी सूचना दिली होती की आपण व्यक्तिपूजा करू नये आणि आपलं स्वातंत्र्य कोणाच्या पायावर वाहू नये. कारण आपण एखाद्या माणसाला व्यक्तिपूजा करून महत्व दिलं, ताकद दिली, तर हाच माणूस आपली गुलामगिरीची रवानगी करू शकतो. म्हणून व्यक्ती स्वातंत्र्य आणि व्यक्तिपूजा करू नका. बाबासाहेब आंबेडकरांनी सूचित केलं होतं आणि घडलं तसंच. संविधान लिहिल्यानंतर केवळ 20 ते 25 वर्षामध्ये या देशाच्या संविधानावर हल्ला झाला. या देशावर हुकुमशाही आणली गेली.
पंडित नेहरू यांनी या लोकशाहीला या ठिकाणी प्रस्थापित केलं होतं आणि त्यांच्याच पोटी जन्माला आलेल्या इंदिरा गांधी यांनी या देशामध्ये आणीबाणी लावली. ही आणीबाणीमध्ये स्वैराचार अंधधुंद कारभार देशाला आपल्या मुठीमध्ये घेतलेलं होतं. 11 लाख लोक उचलून त्यांनी जेलमध्ये टाकले होते आणि आपल्या सँडलच्या टाचाखाली या देशाला त्यांनी घेतलं. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं भाकीत खरं ठरलं. हुकुमशाही आली, संविधानाच्या संबंधी त्याच्यामध्ये फेरबदल करण्यात आले. पण बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानामध्ये या सगळ्या शक्यतांचा अंदाज घेऊन अशी व्यवस्था केली होती की असा करणाऱ्या माणसाला असा करंट लागेल की त्यांनी ठोठो बोंबलत पळायला पाहिजे, अशी व्यवस्था त्या संविधानामध्ये होती. काय होती ते सांगतो. आणीबाणी आली, हुकुमशाही आली, देशामध्ये संपूर्ण हाहाकार वाजला, अराजक झालं. आणि त्या काळामध्ये हे जे हुकुमशाही पद्धत आलेली आहे देशामध्ये, ही हुकुमशाही पद्धत कुणी घालवली असेल? हुकुमशाही आली. पहिल्यांदा मोगलांनी या देशावर हुकुमशाही आणली. 650 वर्ष आपण गुलाम होतो. त्याच्यानंतर इंग्रजांनी गुलामी आणली. 150 वर्ष आपण गुलाम होतो. आता परत हुकुमशाही आली. किती वर्षांनी? 20-25 वर्षांनी. ती हुकुमशाही आणली परकीयांनी आणि ही हुकुमशाही आणली स्वकीयांनी. आता यातून देश किती वर्षांनी स्वतंत्र होणार? त्याला काय पिरियड आहे का? कोण येणार? आता बाबासाहेब येणार का? त्या ठिकाणी हे पारतंत्र्य, ही गुलामी आपल्या देशातून हद्दपार करण्याचं काम कुणी केलं? मी तुम्हाला सांगतो, हे काम केलं जनसंघानं. जनसंघ की ज्याचं रूपांतर जनता पक्षात झालं होतं आणि जनता पक्षाचं रूपांतर आता भारतीय जनता पार्टी झालेलं आहे. ही वस्तुस्थिती, इतिहास आहे. मी कोणत्याही पार्टीचा कार्यकर्ता नाही, मी काँग्रेसचा विरोधक नाही, मी भीमराव आंबेडकरांची औलाद आहे. माझ्या अंगामध्ये निळं रक्त आहे. बाबासाहेब म्हटले होते की मी शेवटी सुरुवातीला भारतीय आणि अखेरपर्यंत भारतीय आहे. तसा हा पठ्ठ्या प्रथम आंबेडकरवादी आणि नंतर पण आंबेडकरवादी आहे. त्यामुळे मी कोणत्या पक्षाची बाजू घेतोय आणि कोणत्यावर टीका करतोय असा काही विषय नाही. मी वस्तुस्थिती सांगतोय. या जनसंघानं या देशामध्ये एक प्रकारचं आव्हान निर्माण केलं. आपल्या विचारांची, लोकशाहीच्या धार्जिण्या सगळ्या माणसांची एकत्र मोड बांधली आणि या देशामध्ये एक संघ अशी नागरिकांची फळी निर्माण केली आणि अशी मजबूत फळी निर्माण केली की या इंदिरा गांधीला 7 वर्षाच्या आणीबाणीनंतर या देशामध्ये निवडणूक घ्यावी लागली. आणि ज्यावेळेस निवडणूक घेतली त्यावेळेस नेमका बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये जो करंट पेरला होता त्याचा झटका तिला मिळाला. बाबासाहेब आंबेडकरांना तुम्हाला राजा बनवण्याचे अधिकार दिलेले आहेत. बाबासाहेब आंबेडकरांना प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे. आणि या मताचं बटन या नागरिकांनी दाबलं आणि हुकुमशाही पद्धतीने त्या राज्यावर राज करणाऱ्या इंदिरा गांधींना त्यांच्याच मतदारसंघामध्ये लोकांनी पराभूत केलं. काँग्रेस पार्टी देशामध्ये पराभूत झाली आणि हे जनता पक्षाचं सरकार या राज्यावर, या देशावर आलं. आणि याच जनता पक्षाच्या सरकारनं 42वी घटना दुरुस्ती त्यांनी केलेली होती इंदिरा गांधीने आणीबाणीमध्ये. ही 42वी घटना दुरुस्ती चेंज करून 44वी घटना दुरुस्ती लावली. काय होतं या 42व्या घटना दुरुस्तीमध्ये? कशी आली ती हुकुमशाही? या 42व्या घटना दुरुस्तीने इंदिरा गांधींनी काय केलं होतं? राष्ट्रपतीचे अधिकार कमी केले, मंत्र्यांचे अधिकार कमी केले होते, खासदार आमदारांचे अधिकार कमी केले होते, संसदेचं सार्वभौमत्व संपवलेलं होतं. 2/3 मेजॉरिटी ठराव करताना लागते, बाबासाहेबांनी तरतूद केली होती, ती रद्द केली आणि अगदी साध्या बहुमतानं ठराव मंजूर करण्याची पद्धतीने सुरू केली. कोरमची पद्धत बंद केली. राज्याचे अधिकार काढून घेतले. सुप्रीम कोर्टाचे न्यायिक पुनर्विलोकनाचे अधिकार काढून घेतले. सगळे छोटे, राष्ट्रपती, सुप्रीम कोर्ट, सगळे मंत्री, खासदार, आमदार, राज्य सगळे.
मतदारांचे, या देशातल्या नागरिकांचे मूलभूत अधिकार काढून घेतले, मूलभूत हक्क काढून घेतले आणि आपल्याला पण नागवं करून टाकलं. नागरिकांना काहीच ठेवलं नाही शिल्लक. अशी हुकुमशाही लागली होती. आणि जनता पक्षाचं सरकार आलं. या जनता पक्षाचं सरकारनं 44वी घटना दुरुस्ती केली आणि या 42व्या घटना दुरुस्तीचे सगळे दुष्परिणाम धुवून काढले. आणि मग मला सांगा, ज्या काँग्रेसनं घटना दुरुस्ती केली तोच काँग्रेस आता सांगतो की आता घटना दुरुस्ती होणार आहे. आणि कोण करणार आहे? तर हे भारतीय जनता पार्टीचे लोक करणार आहेत. यांना जर करायचं होतं तर ऐन वेळ त्यांनी ती पद्धत इंदिरा गांधींनीच आखून दिलेली होती, वाट केली होती, वयवाट करायची होती. त्यांनी तसं नाही केलं. त्यांनी ही घटना दुरुस्ती करून बाबासाहेबांचं, आंबेडकरांचं जे संविधान आहे ते पूर्ववत केलं. बाबासाहेबांनी जसं लिहिलं होतं तसं करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि ज्या लोकांनी बाबासाहेबांचं संविधान पुनर्प्रस्थापित केलं ते लोक संविधान बदलतील का? आणि हा भूलभुलैया आपल्यामध्ये निर्माण केला जातोय, राजकीय पक्षीय राजकारणासाठी केला जातोय. आणि यापासून आपण सर्वांनी सावध झालं पाहिजे. आपण मतदान करताना तुम्ही ह्याला मतदान करा, त्याला मतदान करा असं मी सांगत नाही, पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की बाबासाहेबांचं स्मरण करा आणि तुम्ही हे मनात ठेवा की संविधान कुणी बदलू शकत नाही. या भीतीपोटी मतदान करू नका. जो तुमचा विकास करतो त्यांच्यासाठी मतदान करा. बाबासाहेब आंबेडकरांना, शेवटचा मुद्दा आहे, मी संपवणार आहे, मला माहिती आहे मला थोडा वेळ शिल्लक राहिलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांना या काँग्रेस पार्टीनं 50 मध्ये घटना लिहिली, देशाला घटना दिली. 51-52 मध्ये इलेक्शन झालं, बाबासाहेब उभे राहिले. मला सांगा, आता आपले विजयजी देशमुख साहेब आहेत, त्यांचं नाव अनादवाने गडबडीमध्ये राहिलेलं आहे. मी त्यांचा खूप आभार आहे, चांगलं नियोजन केलं. जर तुमच्या पक्षामध्ये बाबासाहेब आंबेडकर उभा राहिले असते इलेक्शनला तर विजयरावजी तुम्ही काय केलं असतं? त्यांना निवडून दिलं असतं का पाडलं असतं? कसं दिलं असतं? बिनविरोध दिलं असतं का लढत देऊन गेलं असतं? बिनविरोध निवडून दिले पाहिजे होते बाबासाहेबांना. लोकसभेला उभे होते, निवडून नाही दिलं, त्यांना पाडलं. पंडित नेहरूंनी पाडलं, पुन्हा भंडाऱ्यात उभं राहिले, पोट निवडणुकीला परत तिथं पाडलं. 52 मध्ये एकदा पाडलं, 54 मध्ये एकदा पाडलं, 56 मध्ये बाबासाहेबांचं देहावसन झालं. ज्या बाबासाहेबांनी या देशाला संविधान दिलं, या देशाला राष्ट्र बनवलं, या महामानवाला अशा पद्धतीचा बेकार अपमान या काँग्रेस पार्टीने शेवटच्या क्षणी करून दिला. कडीपत्त्या जसा कालवणामध्ये वापरतात तसा बाबासाहेबांचा वापर करून बाबासाहेबांना फेकून दिलं. हे लक्षात ठेवा या काँग्रेस पार्टीला. आणि या जनता पक्षाचं सरकार पुन्हा ज्यावेळेस आलं, व्ही पी सिंग सरकार, 1956 मध्ये त्यांनी काँग्रेस पार्टीने आपण ज्यावेळेस बौद्ध धर्माची दीक्षा घेतली त्यावेळेस आपल्याला सांगितलं की आता तुमच्या सवलती बंद, तुम्ही बौद्ध राहिलेलं नाही. बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न किताबापासून वंचित ठेवलं. बाबासाहेबांचं संसदेमध्ये तैलचित्र लावलं नाही. व्ही पी सिंग सरकारचं या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पाठिंब्यानं सरकार आलं, त्यावेळेस या सरकारनं भारतरत्न दिला बाबासाहेबांना, संसदेमध्ये तैलचित्र लावलं, आपल्या सवलती पुन्हा सुरू केल्या. आणि आपलं काय त्यांच्याबरोबर वाद आहे? भारतीय जनता पार्टी बरोबर काय वाद आहे आपला त्यांच्याबरोबर? कशाला आपण वाद करत बसायचं? काँग्रेसनं काय केलं ते बघा, एवढीच माझी विनंती आहे. आणि आपल्याला येत्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा प्रगल्भ विचार बुलंद करायचा. तुमच्या माझ्यामध्ये जी एकी आहे, फूट आहे, ती फूट सांधून आपल्याला एकसंधपणे, एकजूटपणे आपल्याला काम करावं लागेल. या पैशाच्या मागं, पदाच्या मागं, प्रतिष्ठेच्या मागं न पळता या महापुरुषांना आपला ध्येय तुम्हाला मला माणूस बनवण्यासाठी ठेवलेला आहे, याची खुणगाठ बांधा. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना जाता जाता विनंती करतो की तू ये, असा पुढे ये, तुझ्या गच्चमुटीतला हिलाल घुमवीत घुमविते, पिढ्यानं पिढ्यांचा बदमा चांदा लोडवीत तुडविते. अरे तू अंगुलीमालाचा वंशच ना, तुझ्या कर्तृत्वाची तळपती तलवार खडका खडकावर घासीते आणि इतिहासाच्या पानापानावर उष्ण रक्ताची धार होती ते, उष्ण रक्ताची धार होती ते. जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. ॲडव्होकेट वाल्मिक तात्या निकाळजे यांना मी विनंती करतो की त्यांनी मनोगत अगदी थोडक्यात 5 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं. मला
या ठिकाणी 5 मिनिटं दिलेले आहेत तुमच्याशी बोलायला. मी तुम्हाला प्रश्न विचारतो. सगळ्या माझ्या या निळ्या महासागराला मी या ठिकाणी प्रश्न विचारतो की बाबासाहेब आंबेडकरांनी समता दिली की नाही? दिली ना. मग आता माझ्या पूर्वी जर लोक 20 मिनिट बोलले असतील तर मला किती वेळ मिळाला पाहिजे? समता जर असेल तर माझ्या बरोबर समता व्हायला पाहिजे का नाही? व्हायला पाहिजे की नाही? मग मी समतेचा का अनुयायी पाईक नाही का? तुम्ही नाहीत का? तरी पण मी तितका वेळ बोलणार नाही. मी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी या ठिकाणी राहिलेल्या आहेत त्या सांगणार आहे. आता तुमचं आपसात बोलणं सुरू झालेलं आहे. तुमचं आपसात बोलणं सुरू झालंय म्हणजे तुमची कॅपॅसिटी संपली का? नाही ना. मग आता तुम्ही काही मिनिट आता आपसात बोलू नका. आणि मी तुम्हाला एक विनंती करतो, आपले असे हात वर करा, एक टाळी वाजवा. आता दुसरा एक करतो तुम्हाला प्रयोग. हे जे आपला हात आहे, हा जो हात आहे, या हातामध्ये किती बोटं आहेत? 5. याला एका बोटाला किती कांडे आहेत? 3. म्हणजे हे सगळे मिळून कांडे किती? 15. 5 बोट आणि हे 15 कांडे एकत्र आल्यावर काय होतं याचा प्रयोग तुम्हाला मी सांगतो. आता मी तुमची हात वर करा, एकच हात करा, 2 नका करू. आता मूठ आवळा, एकदम जोरात मूठ आवळा. आता तुम्ही जोरात मूठ आवळल्यावर तुमच्या मनच्यामध्ये, ह्या मनगटामध्ये ताकद येते. म्हणजेच बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जे सांगितलेलं आहे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. म्हणजे संघटित व्हायचं जे बाबासाहेबांनी एकजूट करायला सांगितली ती या कारणाने याच्यामध्ये एक ताकद येते. आणि ही जर मूठ अशी वळली आणि ती जर अशी बसली तर समोरचं काय होईल? खतम. हेच मी सांगायला या ठिकाणी आलोय. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं. या देशाला संविधान देताना 26 नोव्हेंबर 1949 रोजी, अतिशय बारकाईने ऐका, बालकांनो जरा नीट ऐका. 26 नोव्हेंबर 1949 रोजी बाबासाहेबांनी संविधान सभेमध्ये, म्हणजे त्यावेळेच्या काउन्सिल हॉलमध्ये भाषण केलं. आणि ती संविधान देताना, सुपूर्द करताना या देशाला सांगितलं की हा देश जो आहे हा 15 ऑगस्ट 1947 ला स्वतंत्र झाला. हे जे स्वातंत्र्य आहे, हे स्वातंत्र्य आपल्या देशाला नवीन नाही. हे स्वातंत्र्य याच्या पूर्वी आपल्या देशामध्ये होतं. बुद्धाच्या काळामध्ये, अशोकाच्या काळामध्ये, कनिष्काच्या काळामध्ये, हर्षवर्धनाच्या काळामध्ये अशा कितीतरी पिढ्यानपिढ्या, म्हणजे हजारो वर्ष हे स्वातंत्र्य आपल्या देशामध्ये होतं. आणि लोकशाही सुद्धा या देशामध्ये होती असं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. ही लोकशाही बुद्धाच्या काळात होती. बुद्धाचा धम्माचा भिक्खू संघ हा लोकशाही मानणारा भिक्खू संघ होता. त्यांच्या ज्या संगीती होत होत्या त्या भिक्खू संघाच्या लोकशाही पद्धतीनं होत होत्या. आणि त्या काळामध्ये राजे सुद्धा लोकशाही पद्धतीनं निवडले जात होते. या घराण्याचा राजा पुढचा राजकुमार हा होईल असं नव्हतं. दुसरा कोणी राजकुमार होत होता. आता या देशामध्ये 64 वर्ष काँग्रेसने राज्य केलं. मी सुद्धा गवाळे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे काँग्रेसच्या विरोधात बोलत नाही. मी या ठिकाणी आपल्याला सांगतो की एका घराण्याची सत्ता
या देशामध्ये राहिली, असे अनेक घराणे जर निर्माण झाले आणि त्याच घराण्याची उठला एक घराणं, त्याची सत्ता पुन्हा 50 वर्ष त्याची सत्ता पुन्हा, म्हणजे ही राजेशाही आहे का लोकशाही आहे? हो, ही राजेशाही आहे का नाही? नवीन लोकशाहीच्या आडून ही राजेशाही आहे. मग ही राजेशाही आपल्याला चालू द्यायची का? बाबासाहेबांनी सांगितलं का राजेशाही चालू द्यायचं? संविधानामध्ये एक मत आणि एक मूल्य दिलं, परंतु आपल्याला या देशामध्ये हे एक मूल्य एक जर सांगितलं नाही तर आपल्याला इथं हुकुमशाही वेगळ्या पद्धतीने केली. आज नरेंद्र मोदी 10 वर्ष झालं प्रधानमंत्री आहेत, ऐकताय ना? 10 वर्ष प्रधानमंत्री आहेत. आता सांगितलं जातं की ते चहा, त्यांचे वडील विकत होते, चहावाल्याचा मुलगा, ओबीसीचा मुलगा. नरेंद्र मोदींचा मी एक फोटो पाहिला, ते असं अडवाणी आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या सभेमध्ये खाली फुफट्यामध्ये बसलेले आहेत. एक श्रोता म्हणून जो अडवाणी अटल बिहारी यांच्या सभेमध्ये श्रोता म्हणून बसलेला माणूस आहे, तो माणूस आज देशाचा प्रधानमंत्री झाला, तो सामान्य होता. मग आज जर नरेंद्र मोदी सारखा सामान्य माणूस प्रधानमंत्री झाला तर उद्या या सोलापूर मधला कोणताही सामान्य माणूस आणि तुम्ही तुमच्या मधल्या बसलेला एक कोणती महिला या देशाची प्रधानमंत्री होऊ शकते. ही या देशातल्या संविधानाची ताकद आहे आणि ही ताकद गेल्या 74 वर्ष ही वापरली गेली नाही. 64 वर्ष एकाच घराण्याची सत्ता होती. ही सत्ता कायम राहावी आणि मग आमच्या लोकांनी मत त्यांना द्यावेत कायमस्वरूपी. अशा पद्धतीनं आम्हालाच मत मिळाली पाहिजेत, आम्हालाच मत मिळालं पाहिजे. आमचंच घरानं राजेशाही पद्धतीनं पुढे गेलं पाहिजे आणि कोणत्याच माणसाला, सामान्य माणसाला राजकारणामध्ये येता नाही पाहिजे. याच्यासाठीचा जो अट्टास आहे या देशामध्ये केला गेला आणि म्हणून आता हा देश जो आहे, बाबासाहेबांनी सांगितलं की हा एक संघ राहिला पाहिजे, एकजुटीनं राहिला पाहिजे. आपण समाज जर एकजुटीनं राहिलो, बाबासाहेब म्हणतात की तुमच्या मताची किंमत मीठ मिरची इतक्याच समजू नका, तुमच्या मताची किंमत तुम्हाला मूल्य दिलंय आणि म्हणून त्या मताची किंमत आपल्याला कळली पाहिजे. आणि ही मताची किंमत जेव्हा कळेल त्यावेळेला या देशातला सर्वसामान्य बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी, बाबासाहेब आंबेडकरांची असलेली अनुयायी ही या देशामध्ये प्रधानमंत्री होऊ शकते, या देशामध्ये राष्ट्रपती होऊ शकते, या देशाचं राज्य ती चालवू शकते. आणि कोणीही या सामान्य माणसातून प्रधानमंत्री झाला पाहिजे हे या ठिकाणी आवश्यक आहे. आणि म्हणून कोणत्याही समाजाला, एक समाज इथं आहे त्या समाजाच्या विरुद्ध भडकायचं, त्याच्यामध्ये फूट पाडायची. बाबासाहेब म्हणतात की एक संघ जर समाज झाला पाहिजे, एक संघ देश झाला पाहिजे, तर मग आपण जर संविधानाच्या नावाखाली जर आपण भावनिक होऊन जर कुणाला तरी मत देणार असू आणि कुणाच्या तरी घराण्याला सत्ता आणणार असू तर मग आपण कधी प्रधानमंत्री होणार आणि आपण कधी सत्तेवर येणार? बाबासाहेबाची लेकरं कधी सत्तेवर येणार? अरे माझ्या बाबासाहेबाला या 52च्या निवडणुकीमध्ये या काँग्रेसने संसदेमध्ये जाऊ दिलं नाही. माझ्या बाबासाहेबाला 54च्या भंडाऱ्याच्या पोटनिवडणुकीमध्ये या लोकांनी संसदेमध्ये जाऊ दिलं नाही. माझ्या बाबासाहेबाला त्या पंडित नेहरूने संविधान सभेमध्ये यायचं बंदी केली होती. माझ्या बाबासाहेबाला संविधान सभेत आल्यावर पश्चिम बंगाल हा जो आहे तो पाकिस्तानामध्ये घालून बाबासाहेबाचं संविधान सभेचं सदस्यपद रद्द करायचं कारस्थान या नेहरूंनी केलं. हे जे आहे हे कारस्थान करणारे लोक आहेत. जे कारस्थान करीत असतील या देशामध्ये संविधान फक्त एकच असा कायदा आहे, तो देशातला सर्वोच्च कायदा आहे. संविधानाच्या वर एकही कायदा नाही आहे का? मग संविधान सर्वोच्च राहिलं पाहिजे का दुसरे कायदे? बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली. 1927ला बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली. मनुस्मृतीचं राज्य आलं पाहिजे का?
जर या देशामध्ये संविधान आलंय तर मनुस्मृतीचं राज्य येईल का? संविधानामध्ये सांगितलंय की अनुच्छेद 13 मध्ये की या देशामध्ये जे मूलभूत अधिकार आहेत संविधानामधले ते संसदेला सुद्धा बदलायचा अधिकार नाही. जर मग संसदेला अधिकार बदलायचा, जर मूलभूत अधिकार बदलायचा अधिकार नसेल तर मग हे मूलभूत अधिकार कोणी बदलू शकतं का? हे बदलू शकत नाहीत. मग हे जर मूलभूत अधिकार बदलू शकत नसतील तर मग लोकशाही साबित राहणार आहे की नाही? लोकशाही साबित राहणार आहे आणि मग या देशात मध्ये कसलं मनुस्मृतीचं राज्य येणार नाही. परंतु संविधानापेक्षा कोणताही कायदा या देशामध्ये येता कामा नये. या ठिकाणी शर्यत कायदा आहे का नाही? शर्यत कायदा आहे की नाही? शर्यत कायदा मुस्लिम समाजाचा आहे ना. मग शर्यत कायद्यानं या देशामध्ये जिहाद मांडतो. शर्यत कायदा इथं आतंकवाद मांडतो. शर्यत कायदा या ठिकाणी आया बहिणीला कंट्रोल करतो. आया बहिणीला बुरख्यामध्ये घालून घरामध्ये कोंडून ठेवतो. एका बाई बरोबर लग्न करायचं सोडून 4-4, 10-10 बायाबरोबर लग्न करतो आणि या लोकशाहीमध्ये लोकसंख्या वाढवतो. गजवाई हिंद, मी तुम्हाला सांगतो गजवाई हिंद म्हणजे काय की या ठिकाणी आपली लोकसंख्या 4 बायका करा, 5 बायका करा, 10 बायका करा, शर्यतनी सांगितलं किती करा आणि आपली लोकसंख्या वाढवा. 2034ला 2050ला मग आपलंच राज्य आणा आणि या देशातल्या सगळ्या माणसांवर राज्य करायला आणि पुन्हा मग आपली सुनता करायला मोकळे व्हा. मग आपल्याला सुनता करून घ्यायची का 2034 मध्ये? उद्या जर संख्या वाढली या ठिकाणी 4-4 बायका केल्यामुळे ह्या लोकांनी, तर आपल्याला या देशामध्ये लोकशाही शिल्लक राहणार आहे का? वेगळ्या पद्धतीने हे घराणे आणि हे धर्मवाले लोक या ठिकाणी आपल्याला सत्तेमध्ये येऊ देणार नाहीत आणि पुन्हा आपल्याला पारतंत्र्यात घालतील. बाबासाहेब म्हणतात की हे स्वातंत्र्य जपलं पाहिजे आणि म्हणून एक संघ देश झाला पाहिजे. या देशातल्या सगळ्या चुकीच्या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत असं आपल्याला ध्यानात ठेवावं लागेल. आणि असे चुकीचे लोक या देशावर सत्ताधारी होता कामा नयेत. आणि जर त्या लोकांना घेऊन जर कुणी सत्ताधारी होत असेल तर मात्र आपल्याला काळजी घ्यावी लागेल. आणि बाबासाहेबाची औलाद जी आहे ही बाबासाहेबाच्या विचाराची सत्ता या देशामध्ये आणील अशा पद्धतीचं काम आपल्याला करावं लागेल. बाबासाहेबाच्या विचाराची सत्ता आणायची का नाही? बाबासाहेबाच्या विचाराची सत्ता आणायची का नाही? आणायची ना. मग हे आपली खुणगाठ बांधू आणि आपण बाबासाहेबाच्या विचाराची सत्ता या देशामध्ये आणू. सगळा देश एक संघ करू, महासत्ता करू, एवढं मी या ठिकाणी सांगतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. सर्वांना विनंती आहे आपण आहे त्या जागेवर बसावं. एक 5 मिनिटात आपल्या येथील सर्वांचा सत्कार आहे. सत्कार झाला की हे कार्यक्रमात अध्यक्षाचं देखील भाषण झालंय. 5 मिनिटात कार्यक्रम संपेल. त्यानंतर आपल्या इथं सुहास सदा फुले साहेबांचा भीमगीतांचा कार्यक्रम कंटिन्यू चालू राहील. ही संविधान जागर समिती संपूर्ण महाराष्ट्रात ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये जात आहे तर चळवळीमध्ये आणि सामाजिक क्षेत्रामध्ये आपलं योगदान देणाऱ्या सर्व सुज्ञ नागरिकांचा या संविधान जागर समितीच्या वतीने गौरवपत्र देऊन सत्कार करण्यात येत आहे. तर याच्या पुढील कार्यवाहीसाठी मी प्राध्यापक डॉक्टर नारायण बनसोडे यांना आमंत्रित करतो. आजच्या या संविधान जागर समितीच्या यात्रेनिमित्त संपन्न होत असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण सोलापूर शहरातील आंबेडकरी चळवळीतील जे पुरस्कार प्राप्त व्यक्ती आहेत, जे मान्यवर आहेत, काही विद्यार्थी जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलेले आहे, अशा लोकांचा आपण या संविधान जागर समितीच्या वतीनं आपण या ठिकाणी सत्कार करणार आहे. त्यांना गौरवपत्र, शाल, श्रीफळ, शाल आणि पुष्पगुच्छ आपण त्यांना देणार आहे. तर मी या ठिकाणी ज्यांचं नाव अनाउन्स करेन त्यांनी या ठिकाणी स्टेजवर यायचं आहे आणि आपला सत्कार या ठिकाणी आपण स्वीकारायचा आहे. मी सर्वप्रथम या ठिकाणी सत्कारासाठी निमंत्रित करतोय मी प्रणोजिताई शीतल कांबळे, सोलापूर, या बार्टीच्या अधिकारी आहेत. त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी, त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमानिमित्त ॲडव्होकेट ज्योती सचिन गायकवाड या एक या ठिकाणच्या प्रतिष्ठित वकील आहेत, यांचाही सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. मी त्यांना विनंती करतो ज्योतिताईंना की या ठिकाणी आपण सत्कार स्वीकारावा.
पुढचं नाव घ्या. त्याचबरोबर आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आंबेडकरी चळवळीमध्ये अतिशय चांगलं सामाजिक कार्य असणारे, त्यांना त्यांच्या कामाबद्दल या ठिकाणी भीमदल या संस्थेचं ते काम पाहतात, त्यांना या ठिकाणी गौरवपत्र देण्यात येणार आहेत. शशिकांत बापू कांबळे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी स्टेजवर यावं. त्याचबरोबर कामगार कल्याण केंद्रातील आपल्या कामाबद्दल परिचित असणारे आनंद आत्माराम दडके यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे. त्याचबरोबर गुणवंत कर्मचारी पुरस्कार महाराष्ट्र शासन यांचा त्यांना प्राप्त झालेला आहे, ते अरुण तोरप्पा क्षीरसागर यांचाही सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. सर्व महिलांनी शांत बसायचं आहे, सत्काराला टाळ्या वाजवायचं आहे सर्वांनी. इकडे लक्ष द्या, थोडं वाटायचं बंद करे, मामी बंद करा थोडं. त्याचबरोबर डॉक्टर राहुल रापरती, कोरोना कालामध्ये यांचं चांगलं कार्य आहे, त्यांनाही या ठिकाणी पुरस्कार देण्यात येणार आहे. राहुल रापरती. त्याचबरोबर जीवन नागसेक माने यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. ते या ठिकाणी सेट परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत, अर्थशास्त्राचे चांगले अभ्यासक आहेत, त्यांचाही या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे. ॲडव्होकेट ज्योती सचिन गायकवाड यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहेत. वकील क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं काम. ज्योती गायकवाड ॲडव्होकेट तुमचं आहे बरं. त्याचबरोबर सोलापूरच्या आंबेडकर चळवळीमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवणारे आणि या कार्यक्रमाचं खऱ्या अर्थानं जर बघितलं तर नियोजन संयोजनामध्ये सहभाग असणारे अजित शिवाजी गायकवाड यांना या ठिकाणी समाजरत्न पुरस्कार प्राप्त झाले, त्यांचाही या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे. त्याचबरोबर बौद्धाचार्य विशाल गायकवाड यांचाही या ठिकाणी सत्कार संपन्न होणार आहे. त्याचबरोबर आंबेडकरी चळवळीमध्ये अतिशय उत्कृष्ट काम असणारे, त्यांना भीमयोद्धा व समाजभूषण पुरस्कार प्राप्त झालेला असे दशरथ मधुकर कसबे यांचाही या ठिकाणी सत्कार संपन्न होणार आहे. गौतमजी कसबे यांना विनंती करतो की त्यांनी सत्कार स्वीकारावा. मी नाव अनाउन्स करालो ना. त्याचबरोबर संघर्ष नायक कोल्हापूरचा पुरस्कार अजित निवृत्ती गादेकर यांना प्राप्त झालेला आहे, त्यांचाही सत्कार या ठिकाणी संविधान जागर समितीच्या वतीने होत आहे. एक देऊन टाक.